नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम पौष्टिक आणि हेल्दी तोंडलीची भाजी कशी बनवायची आहे ना, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप करायला मात्र विसरू नका. तोंडली ही भाजी महाराष्ट्रात अनेक घरामध्ये आवडीने खाल्ली जाते. तोंडलीला काही ठिकाणी कुंदरू असेही म्हटले जाते. ही भाजी दिसायला छोटी हिरवी असते, पण तिच्यापासून बनवलेली भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. तर ती भाजी कशी बनवायची ना, तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. एका प्लेटमध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं. इथे मी कांदा कट करून घेतला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, सुक्या हिरवी मिरची, तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं, हरभऱ्याची डाळ, खसखस, लवंग, मिरे, फूल, तेजपत्ता, धने, ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत. स्वच्छ पाण्यानं तोंडली अगोदर धुवून घ्यायची आणि त्याला कपड्यानं पुसून घ्यायचं आणि चाकूच्या साहाय्यानं त्याला आपल्याला हवं त्या आकारामध्ये कट करायचं. इथे मी एका तोंडलीचे 4 भाग असे करत आहे. लांब लांब आहे ना, त्यामुळे आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण कट करू शकता. ही भाजी ना कमी तेलामध्ये बनते आणि खायला पण एकदम हलकी आणि आरोग्यासाठी ना खूप फायदेमंद असते. म्हणून ना ही भाजी ना आपल्या रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी आठवड्यातून किंवा 10-15 दिवसातून एक वेळेस तर ही भाजी ना आपल्या जेवणामध्ये झालीच पाहिजे. तर या प्रकारे या पद्धतीने जर ही भाजी केली ना तर खूप टेस्टी लागते. मसाल्यामुळे असं वाटत पण नाही की ही तोंडल्याची भाजी बनवली असं, खायला एकदम टेस्टी लागते. म्हणून याच पद्धतीने भाजी करू शकता. जर त्यामध्ये जर जाडसर बी दिसलं ना तर बी त्यातलं थोडं काढू पण शकतात चाकूच्या साहाय्याने, पण इथं मी नाही काढलं कारण जास्त काय जाडसर बी नाही, त्यातलं कवळच आहे. आणि आपण जे फ्राय करतो ना नंतर तोंडली, तर ते शिजून जातं मग ते मसाल्यामध्ये, त्यामुळं बी मी इथं काढलं नाही. फक्त काढून दाखवत आहे की जर जाडसर बी असलं तर असं काढून टाकायचं बी. चला तर मग आता सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला तोंडलीला धुवून घ्यायचं. ते थोडे जाडसर असले ना तर बघू शकता असं लाल लाल कलर दिसतो, पण भाजी त्याची एकदम छान लागते. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, धुवून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जे आपण मसाले घेतले तर ते सगळे त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं. इथं मी अगोदर सुकं खोबरं आणि शेंगदाणे टाकलेलं आहे. तर एकसारखं चम्मचनं त्याला हलवून छान भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि सुकं खोबरं. सुकं खोबरं लाल होईपर्यंत, शेंगदाणे छान फ्राय होईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मसाला. आणि त्याच कढईमध्ये पुन्हा जे आपण सगळे मसाले घेतलेले आहेत ना, खडे मसाले, ते त्यामध्ये टाकायचे, तीळ टाकायचे आणि त्याला छान एकसारखं हलवून फ्राय करून घ्यायचं आणि त्याच प्लेटमध्ये सगळा मसाला काढून घ्यायचा. तोंडली खाण्याचे ना खूप फायदे आहेत. आपल्या जर तोंडामध्ये असे थोडे फोडे येतात ना, तोंड येतं आपण असं म्हणतो ना, तर ही भाजी खाल्ली ना तर आपल्या तोंडातलं पण राहतं फोड आलेले. आणि आरोग्यासाठी ना खायला ना ही भाजी रानभाजी आहे, पण खायला ना खूप छान लागते. ही भाजी एखादा आजार पण बरा करू शकते. आपल्या रक्तातील साखर कमी करू शकते. या तोंडल्यामध्ये ना जीवनसत्व खूप असतात, खजिने असतात, त्यामुळे ना संतुलित आहारामध्ये ना याचा समावेश केलाच पाहिजे. तोंडल्यामध्ये पाण्याचं प्रमाण ना खूप जास्त असते, तर मग म्हणून आपल्या आरोग्यासाठी खायला खूप फायदेमंद आहे ही भाजी. तर या पद्धतीने मी दाखवत आहे ना, तर सगळा मसाला आपला असाच भाजून घ्यायचा. आपले सगळे खडे मसाले, सगळा आपण मसाला जे एका प्लेटमध्ये काढून घेतला होता ना, ते छान भाजून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याला ना थंड होऊ द्यायचं. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. जे आपण तोंडले चाकूनं कट केलेले आहेत ना, ते त्यामध्ये टाकायचे आणि चम्मचनं त्याला छान फ्राय करायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून तोंडली आपली तोंडल्यामध्ये छान मीठ मिक्स होईल.
आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. ते त्यामध्ये बी असतं ना, तर ते छान प्रकारे शिजतं, त्यामुळे झाकून ठेवायचं आणि 5 मिनिट तसंच झाकून ठेवायचं. बघू शकता आपला इथं मसाला पण थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आणि त्याला बारीक करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दिसतंय ना अगदी त्याच पद्धतीत थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला बारीक करून घ्यायचा. आपले इथं तोंडले पण छान फ्राय झालेले आहेत. आता तर एका प्लेटमध्ये तोंडले काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे. म्हणजे आपण मसाला केलेला आहे ना ते पण त्यामध्ये टाकायचा आणि त्याला चम्मचनं एकसारखं हलवत राहायचं. बघू शकता मसाल्याचा कलर ना एकदम छान आलेला आहे. तर एकसारखं त्याला हलवायचं. 5 मिनिट ना त्याला चम्मचनं तसंच हलवायचं आणि त्यावर असं तेल सुटायला लागलं ना, जे आपण फ्राय केलेले तोंडले आहेत ना ते त्यामध्ये टाकायचे आणि त्याला चम्मचनं एकसारखं मिक्स करायचं. दिसायला तर आपण ना अशीच सुकी भाजी पण जर आपल्याला पातळ भाजी खायला आवडत नसेल तर अशीच आपण सुकी भाजी पण ठेवू शकतो. व्हिडिओमध्ये दिसते ना तशीच ठेवू शकतो मीठ टाकून. किंवा ज्याला पातळ भाजी आवडत असेल तर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, गरमच पाणी टाकायचं जेणेकरून त्यावर तरी येते ना ते खूप छान येते. तर इथं मी आमच्या घरी पातळच भाजी आवडते म्हणून इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं आणि त्यामध्ये चवीनुसार ना मीठ टाकायचं. ही भाजी ना आपण पाणी न टाकता सुकी भाजी पण करू शकतो. सुकी भाजी पण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते. सुकी भाजी ठेवा किंवा पातळ भाजी करा, दोन्ही खूप छान टेस्टी लागतात. तर भाजीला ना छान उकळी येऊ द्यायची, 2 मिनिट तसंच त्याला उकळी येऊ द्यायची. नंतर त्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. या पद्धतीनं जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर तुम्हाला घरचे सगळे विचारतील की ही भाजी कशी बनवली ना आणि परत परत बनवायला सांगतील. तर या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करा ही भाजी आणि मला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त आनंदी राहा, खुशी राहा आणि मस्त रेसिपी बनवत राहा आणि मस्त एन्जॉय करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ना, ही रेसिपी तोंडल्याची. याचे फायदे तर भरपूर आहेत ना, म्हणून ही रेसिपी बनवून खा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी.